नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जिल्हा परिषद शाळा वारदोली येथे कप बुलबुल मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यात साजरा। रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात असलेले वारदोली गाव खूप सुंदर आहे। या गावातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 10 फेब्रुवारी 2025 या दिवशी कप बुलबुल मेळावा आणि मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। जीवन जगण्याचा उत्तम संस्कार मुलांना विद्यार्थी दशेतच मिळावा याकरता या उपक्रमाची सुरुवात या शाळेत करण्यात आली। कप बुलबुल ही स्वयंसेवक शैक्षणिक चळवळ आहे। सदर कार्यक्रमाचे स्वरूप पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन, पाहुण्यांचे स्वागत, कार्यक्रमाचे प्रास्ताविक, कप बुलबुल मेळाव्याचे वचनविधी, पाहुण्यांची भाषणे, साहसी खेळ, खरी कमाई अंतर्गत गावची जत्रा आणि संध्याकाळी मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सदर कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांनी कप बुलबुल मेळाव्यासाठी शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर मुलांच्या भविष्यासाठी मार्गदर्शनपर आपले विचार मांडले आणि मुलांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। सदर एकदिवसीय कार्यक्रमासाठी व्यासपीठाला लाभलेले उत्कृष्ट असे पाहुणे, त्यामध्ये जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड LTHWB कब मास्टर सरिता डफळ, विस्तार अधिकारी माननीय विनोद ठाकूर, कार्यक्रमाच्या अध्यक्षा केंद्रप्रमुख रंजना केणी, केंद्रप्रमुख पोंजे संजय केणी, माजी केंद्रप्रमुख गीता तिगडे, माजी केंद्रप्रमुख हिराचंद्र पाटील, HWB स्काउटर DK पाटील, प्री ALT वेळेकर, माजी प्राचार्य युवराज सूर्यवंशी, अखिल भारतीय शिक्षक संघटना रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद जोशी, ग्रुप ग्रामपंचायत वारदोली माजी उपसरपंच हेमंत तांडेल, जान्हवी बताले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र बताले, उपाध्यक्ष गुरुनाथ शेळके, भिंगार शाळेच्या मुख्याध्यापिका सुशीला लवटे, बेलवली शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री मोहिते, नेरे शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा ठाकूर, विहिगर शाळेचे मुख्याध्यापक उमेश म्हात्रे, पाली शाळेचे मुख्याध्यापक फाजगे सर, वाजे शाळेतील सहशिक्षक निळकंठ भुरे, भिंगार शाळेतील सहशिक्षक तानाजी भोसले, सांगडे शाळेतील सहशिक्षक सुरेश म्हात्रे, लोणिवळी शाळेतील पदवीधर शिक्षक अवधूत पवार व दहेसर, आंबिवली शाळेतील सहशिक्षक गोरख चव्हाण, समाजसेविका आणि पत्रकार रणिता ठाकूर, तसेच शालेय व्यवस्थापन सदस्य महेश बाबरे, सुभाष तांडेल, जगदीश पाटील, वर्षा म्हात्रे, सुनील कथारे, आशा भोपी, धनश्री पाटील, प्रगती पाटील इत्यादी उपस्थित होते। सदर कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला। कप बुलबुल मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक गावातील प्रत्येक गावकरी तर करतच आहेत, त्याचबरोबर तालुक्यातील प्रत्येक शाळेत सदर कार्यक्रमाबद्दल चर्चा होताना दिसत आहे। मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी घेण्यात आलेला सदर कार्यक्रम खरंच अतिशय सुंदररित्या नियोजनबद्ध पार पाडण्यात आला। या एक दिवसीय कार्यक्रमाकरता शाळेतील शिक्षिका अरुणा सूर्यवंशी आणि ज्योती भोपी तसेच शाळेतील विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन कमिटी यांनी खूप मेहनत घेतली, त्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यात साजरा होऊ शकला। या कार्यक्रमाला लाभलेल्या सर्व मान्यवरांचे शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा सूर्यवंशी मॅडम यांनी आभार व्यक्त केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण। किंवा एका देशासाठी स्काउट गाईड सुरू केली नाही, तर संपूर्ण जगासाठी सुरू केलं, अर्थात युवकांसाठी। स्वयंसेवी स्वयंसेवक शैक्षणिक चळवळ आहे आणि कोणत्याही जाती धर्म आणि भेदभावापासून ही चळवळ दूर आहे। आता पाहू यांचा एक छोटासा इतिहास। सैन्यामध्ये स्काउट ह्या शब्दाचा अर्थ आहे गुप्तचर। स्काउटिंगला सैन्याच्या सीमित क्षेत्रातून त्यांनी बाहेर काढून जनसामान्यांपर्यंत हा संस्कार पोहोचवण्याचं त्यांनी व्रत हाती घेतलं। 1900 मध्ये दक्षिण